बाकी सगळं आपण उद्या ऑफिसमध्ये बोलूच. आणि हो, आपल्या या प्लॅन बद्दल मी तुम्हाला जे काही सांगितलं त्याबद्दल कोणालाही काहीही कळता कामा नये. चला जेवा आता प्लीज. मी जेवते. चालू दे. हो. खूप दमलोय आज. 2 आठवडे तरी काही काम सांगू नकोस. आता कितींदा तू तेच तेच बोलणार आहेस अथर्व. हे पण साखरपुडा छान झाला नाही? उत्तम म्हणजे सर्वोत्तम. साखरपुडा कधी कोणी बघितलाच नसेल असं झालंय. खरं सांगू का, हे सगळं मीराताईंमुळे झालेलं आहे. अरे असं कसं म्हणू शकतो आपण? खरं तर बरंचसं प्लॅनिंग माझं सुद्धा आहे. हो का अथर्व? अगदी बरोबर बोललास. हा अगं ताई, तू कधी आलीस? ते मगाशी तू स्वतःच्या स्तुतीचे पूल बांधत होतास ना, तेव्हाच ताई आलेले आहेत. नाही ते मी दमलोय ना म्हणून तसं बोललो असेल. कितींदा सांगणार आहेस दमलो दमलो? मधुराताई कुठे आहेत? ती गेली रूम मध्ये. चेंज करायचं होतं तिला. खूप दमली आहे ना ग, झोपेल आता. खरं सांगू का ताई, आज सगळेच दमले. पण काही म्हणा, आज सगळं छान व्यवस्थित पार पडलं ना? नाही खरं सांगू का? नाही म्हणजे खरंच हा, या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला दोघांना जातं. अरे ताई, मी असताना सगळं उत्तम होणारच. अगदी बरोबर बोललास अथर्व. अजून काय म्हणजे? बरं मी झोपायला जातो. झोपायला जातो काय? आपल्याला सगळं आवरायचंय. अरे नाही गीता, जमला असेल तर झोपू दे त्याला. आपण दोघे आवरूया सगळं. चल चल. नाही ताई साहेब, नाही. हे बोलून तुम्ही आम्हाला लाजवत आहात. तुमचा भाऊ राया अजून इतकाही खुदगर्ज झालेला नाही की तो शामियानात निद्रा घेत असेल आणि तुम्ही बाहेर घाम गाळत असाल. हा अथर्व असं कदापि होऊ देणार नाही. ताई काय, दिवसभर 1 मिनिटही आराम केलेला नाहीये तुम्ही, तर तुम्ही जा आराम करा. आम्ही दोघं आवरतो इथलं. नक्की? नाही म्हणजे तुम्ही दोघं मिळून आवराल हे सगळं? ओके ओके. जाते झोपायला. गुड नाईट. चला रेडी आहोत आपण. तुम्ही इथून सुरू करा, आम्ही इथून सुरू करतो. नाही अथर्व, नाही. तुमच्यासारखा द्रष्टा योद्धा या रणांगणावर असताना माझ्यासारख्या मावळ्याची काय गरज? मी माझ्या झोपडीत जाऊन निद्रा घेते आणि तोपर्यंत तुम्ही तुमचं इथलं आवरा. आणि जर तुम्ही हे आवरलं नाही तर उद्या मीराताईंना गडावर निरोप पाठवण्यात येईल. आलोच आम्ही. ए ए ए शी, इथून सुरू करू आता. एक वेगळी न्यूज आहे माझ्याकडे तुमच्यासाठी. एक खूप महत्वाचा दिवस आहे तो. आणि त्या दिवशी एक खूप महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे मी. काय असेल त्या अनाउन्समेंट मागे? आणि मीराने ते आजच का सांगितलं असेल? तिला माझा प्लॅन तर कळला नसेल ना? मधुराने तर तिला काही सांगितलं नसेल ना? नाही, हे शक्य नाही. मी मगाशी किंकरींशी बोलत होते. कदाचित किंकरींना याबद्दल माहित असेल, पण किंकरींशी पण डायरेक्ट जाऊन बोलणं रिस्की. काहीतरी मार्ग काढला पाहिजे. अनाउन्समेंट होईपर्यंत खूप जपून पावलं टाकली पाहिजे.
तुला माहितीये तू किती लकी आहेस. काहीच कामं नाही, कुठल्या जबाबदाऱ्या नाहीत. इकडून तिकडे नुसतं फिरत राहायचं. एक सिक्रेट सांगू तुला. आधी ना मला तुझा खूप राग यायचा जेव्हा लोक मला म्हणायचे की तू दगड आहेस. पण आज अभिमान वाटतोय तुझा. अभिमान नाही, खरं तर हेवा वाटतोय तुझा खूप. तुझी आणि माझी परिस्थिती आज जवळजवळ सारखीच. तुला तुला गर्लफ्रेंड आहे का कोणी, किंवा कोणी आवडतं वगैरे? सॉरी. तसंही तुझ्यासारख्या दगडावर कोण प्रेम करणार आहे. मी नेहमी तुझ्यावर माझा एक मित्र म्हणून प्रेम करत आले. माझं खरं प्रेम सुरुवातीपासून आदित्यच. पण वासू तू येशील असं वाटलं नव्हतं मला. तुझं आणि मधुराचं होता होता राहिलं, म्हणून म्हटलं तू असा डिरेक्टली एंगेजमेंटला. ऐक ना, मी तुला सांगतोय ते लक्षात ठेव. ओके, तुला जर कोणी आवडत असेल ना तर लगेच तिला सांगून टाक. कारण एकदा वेळ निघून गेली ना, पश्चाताप करण्यापलीकडे आपल्या हातात काही नसतं. अँड द वर्स्ट पार्ट इज, पश्चाताप करून फायदा काहीच होत नाही. बघ, जर मी आत्ता नाही बोलले ना तर हा जो गिल्ट आहे ना तुम्हाला आयुष्यभर खात राहील आणि मी नाही माफ करू शकणार स्वतःला. गोष्टी वेळेवर होणं सगळ्यात महत्वाचं. देव नेहमी सांगायचा मला, I miss you यार. I miss you so much. बस that's it. वासू, किती दिवस असं पुढे जगायचं आहे? Come on, let's just move on. Come on. I should move on. तू पण एकटा आहेस ना? मी पण एकटाच आहे. चल, आजपासून आपण एकत्र राहायचं. लेट्स गो. तुम्ही पाहिलेली सगळी स्वप्न मी पूर्ण करायचा प्रयत्न करते. त्यामध्ये मला हळूहळू यश पण येते. वासुभाऊजी प्रत्येक पायरीवर माझ्या सोबत आहेत. मधुरा आणि आदित्यचा साखरपुडा झाला, त्यामुळे एक जबाबदारी तशी हलकी झालीये. आता माझं पूर्ण लक्ष आपल्या बिझनेसकडे असेल. तुम्ही स्वप्न पाहिलं होतं की सगळेजण बिझनेस करू शकतील, आणि मी तेच स्वप्न आता पूर्णत्वाला न्यायच्या मार्गावर. तुम्ही होता तोपर्यंत तुम्ही सगळ्यांना मदत करत आला, आणि आता मी तोच वसा पुढे चालवणार. याबद्दलची एक अनाउन्समेंट मी परवा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्या ऑफिस समोर करणार आहे. गुड नाईट मिस्टर कामत.
चल 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 गीता, झाली तयारी? हो ताई, आवरलंय, मी पण तयारच आहे. बरं, मलाच उशीर झाला अगं आज. हो चल निघूया. मधुरा कुठे आहे? मधुरा ताई सकाळीच गेल्या. सकाळीच? कुठे? त्या म्हणाल्या साईटवर काहीतरी काम बाकी आहे म्हणून सकाळीच गेल्या लवकर. बरं, आणि आदित्य? ते पण सकाळीच गेले ऑफिसला? हो. आदित्य सकाळी सकाळी ऑफिसला का गेला? ते म्हणाले त्यांना लवकर काहीतरी काम आहे म्हणून लवकर गेले. बरं ठीक आहे, चल आपल्यालाच उशीर व्हायचा. चल चल चल. हो. देवाशिष कामात खूप प्रॉब्लेम्स क्रिएट करून गेलायस तू. तुला माहित नाही, तुझ्यामुळे मला खूप त्रास झालाय. तू गेल्यानंतरही हे सगळं घडेल असं वाटलं नव्हतं. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे. त्या रात्री जर तू मीराला मदत केली नसतीस तर आज मी सोडणार नाही. मी कोणाला सोडणार नाही. अरे रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. मीच आहे. घाबरले ना मी, म्हणजे असं वाटलं की काय आलं अचानक पुढे. नाही, काय आहे की तुम्हाला ऑफिसमध्ये येताना पाहिलं, म्हटलं चला मला कॉफी प्यायला कंपनी मिळाली म्हणून तुमच्यासाठी पण कॉफी घेऊन आलो. घ्या घ्या घ्या. थँक्यू. गरम आहे? हो घ्या 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 ना. हो. वा, खूप मस्त झालीये कॉफी, म्हणजे एकदम थकवा दूर पळाला माझा. क्या बात आहे. मला वाटलंच होतं माझ्या हातची कॉफी पिऊन ना तुम्ही खुश व्हाल एकदम. म्हणजे मला काय आयतं मिळालं की आम्ही खुश. नाही, करेक्ट आहे. अष्टपुत्रे, तुम्ही रोज इतक्या लवकर येता का ऑफिसला? हो का? का नाही, म्हणजे सगळ्यांच्या आधी येता, जाताना सगळ्यांसोबत जाता. नाही म्हणजे इथे कोणी ऑफिसमध्ये सांगितलंय का तुम्हाला जास्तीचं काम करा म्हणून? नाही नाही नाही, तसं काही नाहीये. म्हणजे माझी मीच येते. त्याचं काय ना, सकाळी सकाळी एवढ्या विरारवरून यायचं म्हणजे सकाळी 8च्या आधी आलेलं परवडतं. एवढी गर्दी असते ना ट्रेनला, काही विचारू नका. हा नाही नाही नाही, मी ऐकलंय तसं. नाही नाही नाही, नुसतं ऐकून उपयोग नाहीये. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला लागतो. विरारवरून येणं म्हणजे काय त्रास आहे त्याचा. म्हणजे बघा, पुरुषांच्या डब्यात गेलं तरी हाल, आणि बायकांच्या डब्यात म्हणजे तर काय विचारूच नका बाबा. नाही विचारत. घ्या ना कॉफी, घ्या ना. नाही नाही, तसं नाही. अशी आपली एक बोलायची पद्धत असते ना, तसं म्हंटल मी. हा तर काय सांगत होते मी? नाही नाही, तुम्ही कॉफी घ्या ना, गार होईल गार होईल. अहो हो देव गार, कोल्ड कॉफी म्हणून पिईन मी. अच्छा बरं. तर कुठे होतो आपण ते? तुम्ही पण? सॉरी सॉरी, मस्करी केली. सॉरी सॉरी. म्हणजे मला म्हणायचं होतं की बायकांच्या डब्यात एवढे प्रॉब्लेम्स ना, म्हणजे बायका केस काय ओढतात, धक्के काय मारतात, नीट बसायला मिळत नाही, उभं राहिलं तरी प्रॉब्लेम, बसलं तरी प्रॉब्लेम. त्यापेक्षा सकाळी लवकर आलेलं परवडतं. नाही नाही नाही, अगदी खरं आहे तुमचं. आणि इतक्या सगळ्या त्रासातून येऊन इथे तुम्हाला जास्तीचं काम करावं लागतं, हो ना? मीरा तुम्हाला जास्त काम देते का?
नाही नाही म्हणजे काम तर आता असतच ना सर. आणि मीरा मॅडम साठी करायला काहीच वाटत नाही. ते आमच्या सगळ्यांचे लाडही करतात ना तेवढेच. खरंय. तुम्हाला सांगू का, मीरा मॅडम साठी काही पण असंच ठरवलंय मी. हो, त्यांच्या बरोबर काम करायला खूप मजा येते. मलाही खूप मजा येते काम करायला. ते काय, मी आज काय काम दिलंय तिने तुम्हाला? काहीतरी म्हणत होती ना परवा का? ठीक आहे, काय अनाउन्समेंट करणार आहे काय काय? हा, त्याचं म्हणजे ते नाही सर, सॉरी. ते मी नाही सांगू शकत तुम्हाला. का का का? मग सरप्राईज मधली मजा निघून जाणार ना सर. सरप्राईज मजा मजा निघून जाईल. पण मी काय म्हणतोय, ती करोडपती सारखी एक हिंट द्या ना मला तुम्ही. एक 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 नाही नाही नाही, सॉरी सॉरी, नाही सर. तुम्ही ना जरा सब्र करता का? सब्र, सब्र का फल मीठा होता है. कॉफी पण मीठी आहे. थँक्यू थँक्यू. काय म्हणते, मला ना जरा मीटिंग साठी 1-2 फाईल्स रेडी करायचे आहेत. मी लागते कामाला. ओके सर. मीच संपली. मीच. थँक्स फॉर द कॉफी. मोस्ट वेलकम. हा, छान होते. हॅलो, कोण आहे? कोण बोलतंय? गप्पा बस. माझा आवाज पण ओळखता येत नाहीये तुला आता. अरे 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 सॉरी सॉरी चिंकी, मी झोपलो होतो ऍक्च्युली. आय एम सॉरी. बोल ना. अगं तू रडते काय? काय 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 झालं रडायला? काय झालं? तुला कळलं तरी काय करणार आहेस तू? हे बघ मी तुला हवं ते करीन. तुला हवं तसं मी वागेन. हे बघ, माझ्याकडून जेवढं काही शक्य होईल तेवढं सगळं मी करीन. पण तू असं रागवण्यानं माझ्याशी बोलणं बंद करू नको. ऐक ना, रडणं थांबव ना. चिंगी, ऐक ना चिंगी, प्लीज. बघ, मी तुला हवं ते करतो. मला आधी सांग तरी काय झालंय. आता तू जे काही म्हणाला ते सगळं नक्की करणार आहेस का तू? हो नक्की. पण अच्छा म्हणजे या सगळ्यासाठी तू इतक्या सकाळी रडतेस? नाही. मग काय झालंय काय? काल तू तुझ्या बहिणीच्या साखरपुड्याला मला का नाही बोलवलंस? तू नेहमी असाच वागतोस माझ्याशी. मला खूप राग आलाय तुझा आणि वाईट पण वाटतंय. अगं चिंगी, हे सगळं अचानक ठरलं. अचानक? मग मला पण अचानक सांगितलं असतं तर आले असते ना मी. पण तू मुद्दाम मला बोलवलं नाहीस. मला माहितीये तुला तुझ्या घरात यायला नकोय मी. अगं चिंगी, मी का करेन असं? मग परवा घरी भेटायला येते म्हणाले तर का नाही येऊ दिलंस मला? मुद्दाम तुझ्या घरच्या लोकांपासून लांब ठेवतोयस ना मला. चिंगी, मला खरंच असं काही करायचं नव्हतं. मग का नाही बोलवलंस मला? बर तू रडणं थांबव आधी. आय एम सॉरी. बघ, माझीच चुकी आहे. ठीक आहे बाबा, आता मी माझ्या फॅमिलीशी तुझी भेट करून देईन. ओके? ठीक आहे. हा, बाय. आणि हो, रडू नकोस. बाय. बाय. आई शपथ, चिंगी ना झोप उडवून टाकली. किती ट्रॅफिक लागलं ग गीता. आज खूपच उशीर झाला ताई. खरंच. आणि ऊन त्यात. 10 वाजलेत फक्त, पण 12 वाजल्यावर का ऊन आहे बाहेर. हो ना, यावर्षी ऊन खूपच भासते. किती ऊन असलं तरी चहा हवाच. गरमागरम चहा आण ना प्लीज. हो आणते. आणि हो, बाहेर कोणाला काही काम असेल तर सांग, आपण कामाला सुरुवात करूया. हो, आले. दोघींसाठी सांग चहा. हो ताई. लॅपटॉप कसं काय ओपन राहिला? मी पण आज कधी इतकी वेंदळ्यासारखी बघ.
मिस्टर कामतांचा फोटो खाली कसा काय पडला? हा तर इथे